नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहेत सगळे, बरे आहेत ना? तर बघा, आज सकाळ सकाळ मी व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे, कारण सागर आणि दाजी इथं दोघं जण बसलेत बघा मोबाईलमध्ये बघत. दोघं एकमेकाजवळ आहेत, पण एकमेकाला बोलायला सोडून मोबाईलमध्ये दोघं पण बघत बसलेत. तर हे दोघं पण काय बघतात की काल जो व्हिडिओ बनवलेला, कॉमेडी व्हिडिओ बनवला होता पानतात्याने, पांडुरंग वाघमारे या चॅनेलला टाकलेला आहे बघा. तर तोच व्हिडिओ बघतात. परवा दिवशी तुम्हाला तर माहिती आहे, सगळेजण आम्ही लग्नाला गेलतो आणि काल पानतात्या पूजा ही सगळी इथंच होते मुक्कामाला. तर रात्रीच पूजा आणि पानतात्या गेली आणि सागर थांबलेला आहे, कारण सागरला जायचं होतं गावाकडं जीवरवाडीला. कारण आहे ना, आज त्याच्या पप्पांची पुण्यतिथी आहे आणि तसंच रानातलं काम पण आहे या. ती ज्वारी वगैरे काढलेली, तर ज्वारीची कणस घरी आणून टाकायचे, कारण रान जरा घरापासून लांब आहे. किती किती किलोमीटर आहे? 1-1.5 किलोमीटर आहे. आणि तिकडे जास्त माणसं पण नाहीत, म्हणजे रहदारी नाही, त्याच्यामुळं ती कणस घरी आणून टाकायचे, कोणी नेऊ नाही त्याच्यामुळं. तर सागर जाणार आहे आता गावाकडं आणि त्याच्यामुळं म्हणलं व्हिडिओ घ्यायला सुरुवात करावं. स्वीटी आहे इकडे बघा. तर जेवण वगैरे झालेत आणि आता तुमचं काय म्हणणं आहे? ज्वारी झाली ना सगळी काढून? ज्वारी झाली काढून, मला आता कंस काढायचे चालू आहेत. कणसं काढायची चालू आहे, मोडायचं आणि ते नंतर घरी आणायचे. तर कडब्याला लगेच गिराईक पण आलेले. तर कडबा अजून काय कुणीच विकायला काढलेला नाही, त्याच्यामुळं कसा द्यावा ते कळलं नाही. 3,000 रुपये सांगितलंय शेकडा, म्हणजे 100 पेंड्या 3,000 रुपयात. एक पेंडी 30 रुपयाला पडते अशाने. तर तसं सांगितलेलं आहे. तर म्हणलं हे दोघांचं सासरं जावाई बसले ते एकमेकाजवळ, काय बोललं नाही, तर जरा व्हिडिओ चालू करावा आणि ह्यांना बोलायला लावावं. तर चला, तुमचा काय विषय बोला. काहीच नाही होय. सोमा मामाने काल व्हिडिओ टाकलाय, बघितला का? सासरं जावाई नाराज आहेत म्हणून. हा, सागर म्हणतोय, म्हणजे सागरची फॅमिली म्हणते उन्हाळ्यात लग्न करायचं, तुम्ही म्हणताय दिवाळीत करायचं. स्वीटीची परीक्षा झाल्यावरती स्वीटी माझ्यापाशी 2-4 महिने तरी राहील म्हणून. हे अशीच तिथं पण विचारत होते ना, भावड्याने खरं सांगितलं की दाजी आणि याचा मोठा मामा सगळे विचारत होते कधी लग्न करायचं. यांचा पण विचार घेतलेला बरा असतो ना, परत म्हणायला नको ना ह्यांनी की आम्हाला आताच लग्न नव्हतं करायचं तर ह्यांनी आमचं लग्न लावून दिलं. त्याच्यामुळे ह्यांना विचारत होती तेव्हा पण ही अशीच हसायची ह्या करत. आणि मी जसं स्वामाने सांगितलं की ही तिघ जण गेलती तिकडे बोलायला, म्हणजे ह्या दोघांना लावलं होतं, ह्यांनी मला पण उचलून नेलं, चल म्हणली तू पण आमच्या बरोबर. तर बोलली ह्यांनी दोघांनी पण, लगेच म्हणले उन्हाळ्यात, आणि हिथं आली बसली दोघं पण माझ्यापाशी पटापटा बोलली पोपटावणे. हाय का नाही? कशी हसते ती. अरे इकडं बोला. तर असू द्या, काय नाही म्हणते. तर दिवाळीत जर लगीन धरायचं म्हणलं तर दिवाळीत काय अडचणी ते माहितीये का? दिवाळीत उलट चांगले, पण सगळ्यांना भरपूर अशा सुट्ट्या नसते, तर सुट्ट्या कमी असतात, मोजक्याच असतात. आणि थंडीचं दिवस पण जास्त असतात. आपली सगळी लहान लहान लेकरं येतं, जशी की बाप्पाची, केशवची, सोमाची, पांडूची सगळी लहान आहेत. माझी झालेत आता मोठी, पण ही लहान आहेत, बसताय पप्पांपाशी. सगळे लहान लेकरं आहेत, तर थंडीचं दिवस असतात. आणि त्याचबरोबर पावसाचं पण थोडंसं वातावरण असते त्यावेळेस, त्याच्यामुळं दिवाळीत नको म्हणले इकडची सागरच्या घरची. आणि दाजींचं म्हणणं होतं दिवाळीत. तर उन्हाळा दिवाळी म्हणजे किती 2-3 महिन्याचा फरक राहतोय ना त्याच्यात. 2-3 महिन्याचा फरक राहतोय. तर असं द्या म्हणलं जरा अलीकडं. उन्हाळ्यात कसं सगळ्यांना मन मोकळ्या सुट्ट्या असतात, सगळी घरी असतात आणि निवांत वातावरण असतं ना, नाही का? थंडीचं नसतं ना, पावसाचं वाऱ्या कावराचं काहीच दिवस नसतं त्यावेळेस. त्याच्यामुळं मग उन्हाळ्यातली तारीख काढायची असं ठरलेलं आहे सगळ्यांचं. तर काल मी व्हिडिओ एक टाकलेला, त्याच्यावरती असंच टाकलं होतं की स्वीटीच्या लग्नाची तारीख म्हणून. तर आता स्वीटीच्या लग्नाची तारीख धरायची. ताईच्या बोर्डाचा पेपर झाल्याच्या नंतर ना, तर आता 11 तारखेला पेपर आहेत बघा. अभ्यासाची अशी तयारी चालू आहे की बोलायचंच नाही, हाय का नाही? शंभूचं पुस्तक पडा नाही. हा, शंभूचं पुस्तक पडा नाही. शंभूचं का समोरचं? शंभू शंभू, हा शंभू माझा ना बघा, त्याचा अभ्यास राहिलाय ना. तर स्वाध्यायचं राहिलंय, ते पण अभ्यास करते आणि असा पण अभ्यास करतोय. मला म्हणला मम्मी मी इकडंच येतो म्हणला अभ्यासाला, कारण तिथं जास्त करून अभ्यास काय होणार नाही माझा. इथं रानात आपलं एक नाम केशव असा, काय म्हणता येतं, म्हणे आला. तर चला असू दे, आपला विषय काय होता? इकडे बघा की, आपला विषय काय होता? सोम मामाच्या विषयावरनं.
मामाने व्हिडिओ टाकलेला की 2 जण नाराज आहेत, एक म्हणते दिवाळीत, एक म्हणते उन्हाळ्यात. तर फिक्स अजून काय तारीख धरलेली नाही किंवा हे नाही, पण उन्हाळ्यात करायचा असा विषय चाललेला आहे. आता तुम्ही सगळी पण म्हणतायत की जास्त दिवस नका ठेवताय, जमवून ठेवलंय तर. एकतर तुमच्यापाशी ठेवायची होती म्हणल्यावर जमवूनच नव्हतं ठेवायचं, जमवून ठेवलंय तर करून टाका. तुम्ही पण सगळी म्हणतायत आणि सगळ्यांचं असंच म्हणणं या. पण कसं आपलं सगळे आहे तर घरातलीच, बाहेरचं कोणच नाही, त्याच्यामुळं म्हणलं होतं 2-4 महिने आमच्यापाशी राहीन ताई. पण आता उन्हाळ्यातच ठरलंय लग्न. तर बघू, फिक्स तारीख धरल्यावरती तुम्हाला तर सांगणारच. माझ्या आधी सोमा सांगणार आहे तुम्हाला, मी नंतरनं सांगणार आहे. तर असू द्या. दोघं काय सासरं जावई नाराज नाही तर वाटत, हसते ती दोघं पण त्याच्यामुळं. पण बोलं नाही, कोणच बोलं नाही. इथं माझा हात अवघडून आला मोबाईल धरून. बोला पटपट आता. कोणच बोला नाही म्हणे ना. इथं माझ्यापाशी येऊन बसलाय बघा, झोपलाय. उन्हाला बसलोय आम्ही सगळे, बाहेर बसलोय बघा उन्हाला. सांग की उन्हाळ्यात लग्न करायचंय, तारीख धरायची मे महिन्यात. सांगितलं की मम्मीने. सांगितलंय त्याच्यावर तुमचं काय म्हणणं या? लाईव्ह विचारते आता. काय म्हणणं म्हणजे तुमच्या सगळ्यांचं म्हणणं असेल तेच माझं पण म्हणणं. तुमचं नाही, ह्या दोघांचं. आपलं तर आहे की, आपल्या दोघांचं म्हणणं आहे, ह्या दोघांचं म्हणती या. होय, काय विचारते मम्मी? नाही असंच त्या दिवशी ना सोमा सांगितलं, रात्री 10-10:30च्या टायमिंगला सगळीजण जेवण वगैरे करून निवांत इथं बसलो होतं, इथंच होतं बघा. आणि अशीच पोझिशन होती सगळ्यांची, इथं सगळीजण बसलेली अशी समोर, इथंच बाहेर. तर असंच विचारत होती ह्या दोघांना, पण ह्या दोघांचा शब्द नाही. ताई बसली होती त्या कोपऱ्यात, सागर बसला होता इथंच, पण कुणाचा शब्द नाही, होय नाही, नाही नाही, काहीच नाही. घाबरत होती का लाजत होती का काही कळलंच नाही. होय, काय झालं? पेन्सिल टाकू हा, नाही ते पेन्सिल टाकते एक एक म्हणलं. झाला बैल, विषय बदलला. म्हणजे मग लांब ह्या उन्हाळ्यात करायचं का पुढच्या उन्हाळ्यात? कोणत्या उन्हाळ्यात करायचं? होय ग ताई, कोणत्या उन्हाळ्यात करायचं लग्न? कधी पण. हा, करा कधी पण, तसं काय नाही. परत म्हणायला नको की आम्हाला आताच लग्न नव्हतं करायचं, आम्हाला काहीतरी अजून शिकायचं होतं, काहीतरी बनायचं होतं, तर ह्यांनी लग्न लावून दिलं, असं म्हणायचं नाही परत. काय काय दोघांना पण सांगते, तुमच्या म्हणण्याने चाललंय. असं नाही की आम्हीच बळच लग्न लावून देतोय, असं नाही काय. तुमच्या ह्याने चाललंय या. तसं पण लग्न जमवलेलं आता 7-8-9 महिने झालं, त्याच्यामुळं करून टाकलेलंच बरं आपलं. कोणच काय बोल नाही, मीच बडा बडा करते. आता तिघ आहे, तिघांचं 2-2, 3-3 शब्द राहू 2-2 शब्द तरी बोला. करायचा अभ्यास बोल की 2 शब्द. अभ्यास कर फक्त. हा? हा, अभ्यास नीट सांग तिला अभ्यास करायला. 11 तारखेला पेपर येत, अभ्यास चाललाय, हे ते. बोर्डाचं पेपर आहेत बघा 11 तारखेला. हा? आउट ऑफ तिथून पुढचं शिक्षण, 12वीच्या नंतरचं शिक्षण, लग्न झाल्यावरती. सागर, हा तिथं काय बोलताय, तिथं बोला की. 12वीच्या नंतरचं शिक्षण खरंच का? हा, मग काय कुठून करायचं? बाहेर बाहेर ना. बी. जसं पण कुठं, करमाळा का बारामतीच? बारामती. बारामती किंवा करमाळा, माझं चालू आहे तिथं. हा, याचं चालू आहे करमाळ्यात. राष्ट्रीय पुढचं घालू घ्यायचं, पुढचं लगेच हा, निवडत असते पेपर तिथं. सर बी आपलं तिथं ओळखीचं आहेत भरपूर, जे आपलं सर शूटिंगला येतात ना ते आहेत तिथं. हा, शूटसाठी असतात एक सर, चिकलठाणच्या तिकडच्या साईडला असतात. चिकडाल शेलगाव तिकडलं तिकडं त्या एरियात गेलं की ती सर असतात बरोबर. इकडच्या इथं कसं स्वीटीचं सर असतात तसं तिकडं पण असतात सर. बोला पटपट. उलटच होत ते. सर शूटिंगला आल्या, सर मला सर म्हणतात, मी तिथे शाळेत गेल्या सर मला सरांना सर म्हणायला लागतं. सर म्हणलं मी तुमचा विद्यार्थी. तुम्ही सर म्हणत जाऊ नका म्हणायचं, तसं उगच वाटतं. ही माशी का माझ्या मागे लागली मागाच्यापासून? नाही मग चालतं, चेष्टा मस्करी चालते सरांची माझ्या. नाही, चांगलं स्वभाव चांगला आहे सरांचा, त्याच्यामुळं त्यांना काय वाटत नाही. दुसऱ्यांना म्हणजे म्हणतात ना, मान द्यायला काय वाटत नाही त्यांना.
नाहीतर एखादा असतं ना फुगीर की बाबा मलाच मान भेटला पाहिजे, मी समोरच्याला काही समजत नाही असे असतात काय काय, तसं नाही तर नाही, जेवढे सर आहेत ना तेवढं लय भारी. कॉलेजचं सर आहे ते सगळं भारी सर आहे. कसं असतं माहितीये का, आपण चांगलं असलं ना समोरचं पण चांगलं असतं. शाळेत लय भारी, कॉलेजमध्ये लय म्हणायचे, पाटील म्हणायचे. बरं बाय. कॉलेजच्या गप्पा नाहीत आपल्याला सांगायच्या, लग्नाच्या सांगायच्या तर हा लग्नाकडे आलं काय दोघं पण असेच करतात. तर त्याच्यामुळे मग निर्णय कुठला घ्यावा पक्का ती मला पण काय म्हणजे आम्हाला काय समज नाही. त्याच्यामुळे बघू आता, तुम्हाला तर तारीख धरल्यावरती नक्कीच कळणार आहे. लग्नाच्या तयारी लय करावं लागणार आहे. तर काय काय करायचं अगोदरच काय काय असते ते माहिती आहे. सवासनी गहना रुकवत वगैरे काय काय बनवायचं असतं. नंतर ना कपड्यांची ह्यांची लय लय कशी काल आम्ही लग्नाला गेलतो ना, त्याच लग्नात आमच्या सगळ्यांचा विषय आपला पण असंच राडा उठून दे उन्हाळ्यात आपलं पण असंच होईल, कसं काय काय करायचं कुणी कुणी करायचं चालला होता विषय कालच. आका पण आलती ना सागरची मम्मी पण त्यावेळेस. तर चला असू द्या, कपडे घ्यायचे नाही तर कपडे कुणाला घ्यायची पण नाहीत आणि द्यायची पण नाहीत. घ्यायचे पण नाही तर द्यायचे पण नाही. त्या कपड्याचे पैसे तेवढे तिकडे दुसऱ्या कामाला उपयोगी पडतात. नाही नाही पण ना ह्यांना तर घ्यावला आजी आजोबा मामा मामी आजी आजोबा नाही, भरपूर आजी आजोबा आहेत. भरपूर नाही पण त्याच्यामुळे कोणालाच घ्यायचे नाही. जी मानाचे त्यांना घ्यायचं असतं. बाकीचे काही मानाचे नसतात काय. अहो पण तुमचं आई वडील माझं आई वडील त्यांना नको का आजची कोणालाच घ्यायचे नाही कपडे. काय घरात काही कपडे नसतात का काय तेव्हा. घरात असतात पण तसं नसतं, कपडे घ्यायचे असतात. घरातल्या कपड्यांचं वेगळं आणि पुरीच्या लग्नातले कपडे वेगळे असतात. आजीने नको का म्हणाय स्वीटीच्या लग्नात आज चिर घातलं म्हणून. तेच पैसे जर बचत होत नाही इकडे दुसऱ्या कामाला कशाला. बचत पैसे करायचं म्हणल्यावर लय बचत तशी होती मग जर करायचंच म्हणल्यावरती. पण आपण काय करतो, हाऊस असते ना त्याच्यामुळं. हाऊस आहे म्हणून मोठं लग्न करणार आहेत आपण. तीच पैसे बचत केलं, मंदिरात लग्न केलं, कोर्ट मॅरेज केलं तर ती पैसे नाहीत का मग वाचत. तसं करू. हा तसं खरं नाही. लग्न एकदाच आहे, पहिलंच आहे, त्याच्यामुळे चांगलंच करायचंय. पण असं मी म्हणते व चला असू द्या, जसं होईल तसं बघू. तुम्हाला तर कळणारच आहे व्हिडिओच्या माध्यमातून. बघा तुम्ही आणि सगळेजण लग्नाला या नक्की. हा नक्की या मला लागलं. हा तर चला, दाजींना पण फोन आलेला आहे. आता सागर जाणार आहे गावाकड आणि मी व्हिडिओला एंड करते. बाय 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 करा.